डायल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा. हॅलो, नमस्कार. नमस्ते. असं बोलतोय माने. बोला की. मामा बोलतोय ना, बर्ने मामा. हो बोलतोय. नमस्कार मामा. भाचा तुम्हाला 2-3 दिवस झाले मामा फोन लावित होता. सत्ता मी आता शेतीच्या बांधावर बसलोय मामा. खोटं सांगत नाही. निसर्ग राजाने आमचा एवढा खूप केलाय. मी तुम्हाला 2-3 दिवस झाले फोन लावितोय, पण तुमचं अधिवेशन चालू असल्यामुळं तुमचा माझा काही संपर्क झाला नाही. एकीकडे निसर्ग राजाने आमचा एवढा खूप केला की आम्हाला आता सध्याला मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो मामा. शेतामध्ये पाणी द्यायला सुद्धा आहे ना, पाणी नाहीये. आणि आम्हाला वाटलं होतं मामा, तुम्ही ह्या बाच्यांचं डोक्यावरचं कर्ज तुम्ही कोरा म्हणलं म्हणून तुम्ही कोरं करता मामा, पण तसं काही झालं नाही. अहो खरंच आज आमच्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती मामा की आमच्यासारख्या तरुणांचे, माझ्या शेजारचे यांचे लग्न सुद्धा व्हायनात मामा. आणि तुम्ही कृषी मंत्री आहेत मामा. तुम्ही आमच्याकडे मायबाप सर. हा, नाही आम्ही 40,000 कोटी असल्या अडचणीच्या काळामध्ये कुठली निवडणूक समोर नाही, तरी एवढी मोठी घोषणा केली त्यांनी. खरंच तुम्हाला मी सांगतो, पाहुणं आभार मानल्या. ठीक आहे, सगळंच समाधान होणार नाही, सगळ्यांचंच हे होणार नाही. शेतकरी अडचणीत आहे. मला, मी पण शेतकरी, मला माहिती आहे शेतकऱ्यांची. तुम्ही म्हणता तशी अवस्था शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. पण आजची सरकारची पण तुम्हाला सगळं माहिती, बाकी सगळं पाहिजे जातं. त्यामुळे काही गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. तरी 40,000 कोटी कशाला म्हणतात? आणि ऐतिहासिक कर्जमाफी इतकी सोपी नाही. मी खरंच मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतोय. मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला. शेवटी कृषी मंत्री बनण्यापेक्षा मी पण शेतकऱ्याला म्हणूय. खरंच सांगतो, सगळं नाही इतकं, ते पण संसार आहे. इतकं चालवणं, इथे सगळ्या गोष्टीचा विचार करून इतकं सोपं नसतं. पण तरी खूप चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं तुमचं आम्ही स्वागतच करतो ना, आम्ही नाही म्हणत नाहीच मामा. पण ज्या अटी जे काही केल्यात मामा, हे थोडेसे शिथिल करावं शेतकऱ्यांसाठी. आज तुम्ही सांगा ना, बीड जिल्ह्यामध्ये आज सध्याला ना, आता मी आमच्या शेतामध्ये पाणी नाही मामा, पाऊस सुद्धा नाही, कसलाच पाऊस नाही. कमीत कमी थोडी पाऊस नाही, काही कुणाच्या मानवनिर्मित नाही. निसर्गाचं संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, त्याचा सामनाच करावा लागेल. त्याला हे करून चालणार नाही आपल्याला. कोणाचं मानवनिर्मित संकट आहे का, कोणी संकट आहे का? परत पाऊस अपेक्षा पाऊस आपल्याला पडावा ही अपेक्षा किंवा दुसरी शेवटी शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर जगत असताना आपण अपेक्षेवरच राहिलं पाहिजे. आता काय शेवटी निसर्गाच्या संकट आहे, राज्याला देशाला संकट आहे सगळ्या. तुम्ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो निर्णय जो घेतला मला तो आवडला मामा, तुमचा 100% आवडला. पण थोडीशी त्याच्यामध्ये शिथिलता द्या मामा. ह्या राज्यातला शेतकरी खरंच गोरगरीब आहे. तुम्ही मायबाप सरकार म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीर उभा राहा. ही बीड जिल्ह्याची नाही तर उभा महाराष्ट्र सुद्धा आहे. कळकळीची विनंती मामा. त्याच्यामध्ये जे थोडेसे अटी जे हे केलेत ना मामा, थोडेसे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बघा मामा, सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणून कोरा करा म्हणून जे म्हणले होते ना, जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते तेच मामा आम्ही म्हणतो, बाकी दुसरं काय नाही म्हणत मामा. खरंच आर्थिक परिस्थिती सरकारच्या अडचणीत असताना सुद्धा मी चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलाय. शेवटी जे मिळते त्याचं स्वागतच केलं पाहिजे. 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. बरोबर, ठीक आहे मामा. आता तुम्ही म्हणतायत म्हणलं, पण नाही ऐका सर, सगळं मी तुम्हाला सांगतो, तेवढंही नाही. मी तुम्हाला खोटं तुमच्याशी अनुभव बोलायचो, तुमच्याशी गोड बोलायचो, तुमच्या मनासारखं बोलायचो. मला स्वभाव नाही, मी पण शेतकरी, मला पण तुमचं दुःख कळतं, तुमची काय चूक नाही त्याला कळतो. त्यामुळे तुमची काय चूक नाही, पण मला शेवटी आपला संसार असतो, घरातला आपल्याला माहिती कारभाराला कसं असतं ते. त्यामुळे मुख्यमंत्री कारभारी खरं आपण त्यात काय अजून शेतीला काय आणता येईल का, काय मदत का, बघू भविष्यात काय होते. चालेल, धन्यवाद मामा तुम्ही बोलल्याबद्दल, तरी आमच्याबद्दल. धन्यवाद.